नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. भाग्यश्री अपार्टमेंट ठाणे पश्चिम येथे राहणाऱ्या प्रीती किशोर साबळे या वहिनींना आज भेटून त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत आणि प्रेमात काय काय लपवून ठेवलं आहे हे सगळं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी नमस्कार. 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 घ्या उखाणा. हंड्यावर हंडे सात, त्यावर ठेवली परात, परातीत होते सातू, सातूचा केला भात, भातावर वरण, वरणावर तुपाची धार, तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा, जोड्यात घरगडी, घरगडीत सरगडी, सरगडीत पिंजरा, पिंजऱ्यात रागू, रागूच्या तोंडी उंबर, किशोररावांचं नाव घेते, काढा रुपये 100. फक्त कुठली शाळा, मुलुंड विद्या मंदिर, कुठे असते, मुलुंड, मग राहायला कुठे होता? ठाण्याला. ठाण्यावरून मुलुंडला जायचं शाळेत? जवळ आहे आम्हाला स्कूल. कसं काय ते? म्हणजे मुलुंड चेकनाक्याला राहतो ना आम्ही. तुम्ही कुठे राहता? मी पण मुलुंड चेक नाका. तुम्ही पण मुलुंडचे एका बिल्डिंग मध्ये. तुम्ही किती मजल्यावर? ग्राउंडलाच. आणि तुम्ही? ग्राउंडला. दोन घरांमध्ये अंतर तरी आहे का? ते पण नाही. नाही, अंतर नाही, मागे पुढे, म्हणजे आतून जिना आहे तर ह्यांचं घर आहे आणि बाहेरून आमचं घर आहे. कसं जमलं मागचा जिना आणि पुढचा जिना? आधी फ्रेंड्स होतो आम्ही, तर असंच म्हणजे बोलणं चालणं खूप चालायचं आमचं. तर सगळे फ्रेंड्स बोलले नाही, तुम्ही फक्त फ्रेंड्स नाही, तुमच्यात काहीतरी आहे. हे कितवीत बोलले? 8वीत. 8वीत. बरं आठवतंय तुम्हाला. मग त्यांनी सांगितलं की नाही तुमच्यात आहे असं काय. मग आम्ही दोघांनी विचारलं तर हा म्हटला नाही, आपण जस्ट फ्रेंड आहोत. का असं म्हणालात? जस्ट फ्रेंड म्हणजे तेव्हा खरं म्हणजे फ्रेंडच होतं ॲक्च्युली. तेव्हा 8वीमध्ये म्हणजे एवढं प्रेमाचं काय हेच नव्हतं, माहितीच नव्हती ना. तेव्हा खरं फ्रेंडच होतं ॲक्च्युली. पण सगळेजण नंतर बोलायला लागेल की नाही तुमच्यात प्रेमच असणार, तुम्ही एवढं दोघं क्लोज फ्रेंड येतात. मग ते असं बोलून नंतर आमच्या मनात पण म्हणजे प्रेमाची भावना निर्माण मला झालं. कितवीत झाली? तरी 10वीला असेल तेव्हा. मग 10वीत प्रेमाची भावना होऊ शकते काय? म्हणजे थोडं वाटलं म्हणजे असं बाजूला आजूबाजूचा परिसर बघून, त्यात ह्याचं म्हणजे सारखं बोलणं बघून. काय काय बोलणं होतं? म्हणजे असं जास्त म्हणजे काय बोलतात आपण की नाही नाही तू हे नको करू, ते नको करू, म्हणजे आपल्या रिस्ट्रिक्शन कसे करतात तसं हा करायचा. का हो? मग त्याचं प्रेम होतं ना म्हणून. ते विचारतो ना त्यांना. काय हो? तुमचं नव्हतं? होतं ना माझं पण. मग काय नाही, क्लोज फ्रेंड होता तर तिला सजेशन द्यायचं फक्त, हे करू नको ते कर. तर कितवीत देत होता सजेशन? तर ते कॉलेजमध्ये असतं ना. हे बरं आहे तुमचं हळूहळू कॉलेज. हळूहळूच होत गेलं ना. सगळं 8वीत सुरू झालंय. पण हळूहळूच झालं, एकदम ना झालं. सुरुवात 7वीत झाली. हो. बघितलं. मग पुढे मग पुढे काय प्रेम चालू झालं आमचं. चालू झालं म्हणजे ते काय बटन आहे का हो लाईट? तसं नाही, म्हणजे क्लोज येतो ना आपण, म्हणजे हा चल जाऊ दे आता फ्रेंडशिप बंद करून आपण लव्ह मध्ये घुसूया. कसं म्हणजे घुसतात कसं? नाही मला सांगा, फ्रेंडशिप बंद करून लव्ह मध्ये घुसूया म्हणजे कसं काय? म्हणजे फिरणं वगैरे असं बाहेर जाणं. आधी जात होता ना मित्र नाही. मित्र? म्हणजे जास्त मित्र जायचं पण एवढं. दोघे नाही जायचं. हा, पण मग हा धक्का कोणी मारला? धक्का मीच मारला पहिले. तुम्ही? प्रपोज कोणी केलं? मीच केलं. कुठे? माझ्या घरीच केला. मग काय म्हणाल्या ह्या? ती पहिली हो म्हणली, परत सेकंड डेला नाही बोलली. का? ती घरी घाबरत होती ना ऍक्च्युली. तर मग मी तिच्याबरोबर 2 दिवस बोललोच नाही. मग नंतर ती पण बोलली की मला तुझ्याशिवाय नाही करमत. मग ती परत येस बोलली. हो करमतच नव्हतं. हो. अरे काय प्रेम असतं ना. मग फायनली होकार झाल्यावर कुठे फिरायला जात होते? आमचं फेवरेट ठिकाण साईबाबा मंदिरच आहे, वर्तक नगर. मंदिरात जाऊन बसायचे? हो. अरे वा. परत मुलुंड वेस्टला इकडे विनानगरला स्वप्ननगरी म्हणून एक गार्डन आहे, तिथे स्वप्ननगरी. आणि CST. अरे एवढ्या लांब जायचा दोघे? अरे वा. आणि हॉटेल वगैरे असं. ठाण्याला हो, उपवन, तळावपाळी. अजून पुढे नाही? नाही, बस. किती वर्ष फिरला? 11. आणि बिल्डिंग मध्ये माहित नाही कोणालाच? मग भेटायचे कसे गपचूप? बाहेर भेटायचो ना आम्ही, स्कूल आणि कॉलेज टायमिंगला. दप्तर घेऊन फिरायला जायचे? हो, बॅग घेऊन. युनिफॉर्म घालून?
10th पर्यंत युनिफॉर्म होता, नंतर युनिफॉर्म नव्हता ना कॉलेजला. मग फिरायला तुम्ही 8वीत सुरू केली ना, हा मग तेव्हा युनिफॉर्मवर हो. युनिफॉर्मवर किती जास्तीत मग जास्त लांब नाही, मग ठाण्यामध्ये तलावपाडी किंवा वर्तकनगर साईबाबा मंदिर बरं तेव्हा. चाललंय तुमचं. नंतर मग कॉलेजमध्ये गेल्या मग मग घरी कसं कळलं? माझ्या भावाने बघितलेलं ऍक्च्युली आम्हाला कुठे? CST ला आम्ही गेलेलो तेव्हा. तो कोणाबरोबर गेला होता? नाही त्याने स्टेशनला बघितलेलं, मुलुंड स्टेशनला आम्ही हा? त्याने स्टेशनला तो बघितलेलं. कोणाबरोबर म्हणजे तुम्ही काय असता? तो कशासाठी गेला होता तिकडे CST ला? त्याचं तिकडेच काम असतं. काय TC आहे तो? नाही तो ट्रान्सफरची कामं करतो ना अच्छा, अच्छा. ट्रान्सपोर्ट मध्ये. ट्रान्सपोर्ट मध्ये असल्यामुळे तिकडे गेला. त्याने बघितलं तुम्हाला? हो, तो मला म्हटला तुम्ही दोघंच काय करताय तिकडे, तू बोलली ना घरातून फ्रेंड सोबत चालली आहे, मग हा एकटाच कसा होता तुझ्यासोबत, हा एकटाच फ्रेंड आहे का तुझा? काय सांगितलं तुम्ही त्यांना? काही नाही, असंच म्हटलं. नाही असंच गेलेलो, त्याचं काम होतं ना म्हणून तो मला तिथे भेटला, माझ्या फ्रेंड्स गेल्या मला सोडून. जीपीओतनं पोस्टाची तिकीट आणायची होती. काय आणायचं होतं तुम्हाला? कशाला गेलेले दोघे? मग जेव्हा त्या भावाने विचारलं तेव्हा तुम्ही सोबत नव्हते? नाही तेव्हा मी नव्हतो. नव्हता का? नाही, घरी विचारलेलं तिला. टेन्शन आलं असेल. हो, हो खूप टेन्शन आलेलं. आणि तुम्हाला? मला पण टेन्शन आलेलं ना, तिच्या फोनची वाट बघत होतो नक्की काय झालं घरी काय नाही. मग केला फोन केला तुम्ही त्यांना? हो, म्हटलं खूप मला मार बसला घरी. मारलं तुम्हाला? हो स्वाभाविक आहे ना, मग वय काय? असतं. तुम्ही काय तेव्हा खुश झाला? नाही खुश कशाला. मग तेव्हा तुम्ही ते समजवलं तिला थोडं. आता म्हटलं एका बिल्डिंग मध्ये तर एवढं तर होणारच. तुला मार पडणारच हो ना. मग तुम्हाला काय घरी कळल्यावर? नाही घरी तेव्हा लगेच नव्हतं कळलं. घरी कळलेलं नंतर म्हणजे आईला, पण आईने तेव्हा फक्त तुमचा समजवलेलं. भाऊ त्यांना काय बोलला नाही? नाही नाही तेव्हा नव्हतं काय. मग नंतर? नंतर आईला समजलं, पण आईने समजवलेलं की पहिलं तुझं फ्युचर बघ, म्हणजे बरोबर आहे. हे बघ. ते वय नंतर मग नसतं. हा वय नसतं. मग तुम्ही बघितलं फ्युचर? दोन्ही बघितलं. फ्युचर पण बघितलं, इकडे पण बघितलं. हसतायत काय? एवढं काय हसताय? तिच्यातच फ्युचर दिसलं. क्या बात आहे. आणि म्हणून तुमचं भविष्य चांगलं झालं, चांगलं झालं. हो की नाही? पण मग फायनली लग्नापर्यंत कसे गेले तुम्ही? लग्नापर्यंत म्हणजे माझ्या भावाने कन्व्हिन्स केलं सगळ्यांना. आज आमचं लग्न त्याच्यामुळे झालंय फक्त. ज्या भावाने बघितलं CST ला हो त्याच. आणि भावाचं लग्न झालं? हो त्याचं माझ्या नंतर लग्न झालं. कसं झालं? त्याचं पण लव्ह मॅरेज आहे. कळलंच? CST ला तो गेटवे ऑफ इंडियाची उंची मोजायला गेला नाही. तुमच्या घरी कळलं कसं काय? कळलं म्हणजे मी ॲक्च्युली लग्न झाल्यावर सांगितलं. लग्नाला परवानगी नव्हती ना, मग त्यामुळे लग्न केल्यानंतरच. पण लग्न केलं तर तुमच्या घरातले पण नव्हते? माझ्या तिच्या घरातले होते. ह्यांच्या तुमच्या घरातले घरात- कोणीच माझ्या नव्हतं. घरातलं पण होतं. मग कुठे केलं लग्न? ठाण्याला तलावपाडी आहे ना, तिथेच केलं. रजिस्टर मॅरेज, मिलन विवाह आणि केंद्र. मग घरी सांगितलं? मग घरी दुसऱ्या दिवशी सांगितलं. मग तेव्हा पप्पांनी लगेच होकार दिला, पण आईने जरा आठवड्याने मग नंतर गावी गेलो आम्ही सगळे. आता सगळं आता व्यवस्थित? सगळं व्यवस्थित एकदम. एकदम. आता कुठे आहेत तुमचे आई बाबा? नाही आलं. माझे आई बाबा पुण्याला असतात ना. परत ते वेगवेगळे दिवस असतात हो. बरोबर. कुठला ग्रीन डे असतो, ब्ल्यू डे असतो, तसा तो प्रेमाचा पण एक दिवस असतो. हो व्हॅलेंटाईन डे. काय झालं तेव्हा? खूप म्हणजे तो लक्षात राहण्यासारखा आहे आमच्या. का हो? आम्ही चाललेलो इथे मरीन्सला, मरीन्स? मरीन लाईनला. अरे पूर्ण नाव घ्या. मरीन लाईनला चाललेलो फिरायला. तर म्हटलं मुलुंडवरून ठाण्याला जाऊ, कारण ठाण्यावरून बसायला भेटेल जागा. तर ती ट्रेन मरीन्सला जायच्या ऐवजी काळशीतला गेली. अच्छा. तर त्या ट्रेनमध्ये 4 मुलं चढली. त्यांनी आमचे पैसे वगैरे सगळे घेतले आणि नंतर त्यांनीच म्हटलं इथे आता क्रॉसिंग लाईन आहे, इथे तुम्ही उड्या मारा. मग आम्ही दोघांनी पण उड्या मारला आणि पूर्ण गुडघे फोडून घेतलेले दोघांनी. कारशेड मध्ये गेली गाडी? हो ते कळवा काढते ना, तिकडे गेली गाडी. तिकडे गेली. हा. आणि मग तुमच्याकडचे पैसे वगैरे सगळं नाही काढून? माझ्याकडे होते, लपून ठेवलेले थोडे होते, ते नाही घेतले त्यांनी. ह्याचे सगळे पैसे घेतले, तरी पण आम्ही फिरायला गेलो. परत तिथून फुटलेले गुडघे घेऊन फिरायला गेले? काय एन्जॉय करण्याची पद्धत आहे. म्हणजे छान वातावरणात बाबा गप्पा मारत बसले ते इथे, म्हणजे हाय 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 हाय. माझ्या नजरेसमोर सीन आला की मरीन लाईनच्या समुद्रावर तुम्ही दोघे बसलाय आणि एकमेकाच्या प्रेमावर फुंकर घालतायत. वा वा, किती छान.
पण मला सांगा, आता लग्नाला किती वर्ष झाली? 5. आता या 7 जूनला 5 वर्ष होते. कसं वाटतंय आता? खूप मस्त. तुम्हाला कसं वाटतंय? एकदम मस्त. हां, मस्त. त्या चिडतात तुमच्यावर? हो, खूप तिला चिडचिडपणा जास्त करते. छंद आहे? हो, छंद आहे. लग्नानंतर तर अजून छंद वाढला तिचा. का वहिनी असं करणार? नाही, माझा स्वभावच तसा आहे. कसा स्वभाव आहे? चिडचिडपणा होतो मला, माझं ऐकलं नाही कोणी की. बरं, आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार ते बघणार आहोत. दोघांनाही 10 संधी. ती रिंग टाकायची, यापैकी कुठल्याही एका बास्केटमध्ये थांबली पाहिजे. 3 थांबल्या तर पहिलं बक्षीस, 5 साठी दुसरं, 7 साठी तिसरं आणि 10 जर गुणसंख्या झाली तर 4थं बक्षीस मिळणार. वेळ सुरू झाली. बघूया किती प्रेम आहे दोघांचं. 1 2 3 4. त्यांची गुणसंख्या आहे 4. तुमचं प्रेम कमी आहे की जास्त आहे आत्ताकडे? 5 6 7 8 9 10. अभिनंदन. हे चांदीचं नाणं मिळालं. अभिनंदन. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. आणि चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आली. अभिनंदन. बरं, प्रत्येकाने यांच्याशी तुमचं नातं काय ते सांगा आणि या दोघांबद्दल तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करा. मी त्यांची वहिनी आहे. हां, सांगा. तशा त्या खूप मनमिळाऊ आहेत, पण त्यांची घरात नेहमी चिडचिड होत असते. सारखं बाहेरचं त्यांना लागतं खायला, त्याच्यामुळे सतत आजारी पडतात. बरोबर. आणि भाऊंबद्दल ते खूप चांगले आहेत. त्यांचा स्वभाव खूपच चांगला आहे आणि ते खूप ताईंना समजून घेतात. द्या पुढे. मी तिची मैत्रीण दीपाली. ती स्वभावाला खूप छान आहे आणि भाऊजी खूप शांत आहेत. मी तिची चाइल्डहुड फ्रेंड कांचन. दोघेही खरंच खूप मस्त आहेत आणि त्यांची जोडी तर एकदम हिट आहे. मी तिची काकी आहे. दोघंही खूप छान आहेत. मस्त. मी तिची मावशी आहे. मला मुलगी नाही आहे, पण त्या दोघांनी पुरी कमी केली आहे माझी. मी तिची मामी आहे. प्रीती म्हणजे खूपच छान आहे माझी. म्हणजे ही मुलगीसारखीच आहे माझी. आणि पाहुणे पण खूप छान आहे. म्हणजे स्वभाव खूप छान आहे दोघांचा पण. म्हणजे मिळून जुळून हे करतात, कधी पण हे करतात. छान आहे पण दोघांचा जोडा. बरोबर. आता एक खेळ आहे. या खेळात ना गाणं सुरू झालं की ही उशी पुढे पुढे पास करायची. गाणं थांबेल तेव्हा ज्यांच्याकडे उशी असणार त्यांना एक शिक्षा मिळणार. ती शिक्षा जर तुम्ही पूर्ण केली तर यांना बक्षीस मिळणार. बघूया काय होणार. हां, दहा फळांची नावं सांगा, एकही क्षण न थांबता. वेळ सुरू झाली. अननस, फणस, आंबा, चिक्कू, पेरू, मोसंबी, संत्री, सीताफळ, रामफळ, कलिंगड. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट आहे. गाणं. झी मराठीच्या 5 मालिकांची नावं सांगा. लागेर झालं जी, तुझ्यात जीव रंगला, तुला पाहते रे, होम मिनिस्टर, मग माझ्या नवऱ्याची बायको. अभिनंदन. अभिनंदन. गाणं. शिक्षा काय बघितली का? एखाद्या गाण्यावर डान्स करा. जर बक्षीस मिळालं त्यांना
अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. तर आई बाबांकडे द्या. मुलगी माझी फार आवडतीची आहे. तर मला मुलीची खूप इच्छा होती, ती पुरी त्यांनी केलेली आहे. असे जावाई म्हणजे एक नंबर आहे. त्यांचा शब्दच नाही बोलायला, असं मला शोधूनसुद्धा जावाई सापडला नसता, हेच मी सांगू शकतो. जावाई तर काय एक नंबरच आहे, त्यांचा काय प्रश्नच नाही. पण मुलगी जरा आगावच आहे. ती म्हणजे पाहिजे म्हणजे तिला पाहिजेलच. हो. हा, हट्टीपणा भरपूर करते. आज नाही ग तुला उद्या दे, नाहीच आताच मला पाहिजे. आणि पाहुणे पण लगेच घेऊनच येतात बघ. काय असेल आता पाहुणं? अजून कोण बोलणार आहे? मी तिचा भाऊ आहे सर. माझे भाऊजी आहेत ना, खूप म्हणजे खूप चांगले आहेत. आज मला अभिमान वाटतो की मी तिचं लग्न एकदम परफेक्ट आणि एकदम खूप चांगल्या मुलावर लावून दिलेलं आहे. त्याचा मला खूप अभिमान आहे. आज त्यांनी ते दोघांनी जोडी ती एवढी चांगली पूर्णपणे पार पाडली आहे ना की त्यांना बोलायलाच शब्द नाही. खूप छान आहे. खूप मला अभिमान आहे त्या गोष्टीचा की त्यावेळी मी पुढाकार घेतला आणि त्यांचं लग्न लावून दिलं. त्याच्याबद्दल मी स्वतःला ॲप्रिशिएट करतो की मला माझ्या आईवडिलांनी शोधला असता तरी मला तसा जावाई आमच्या घरात भेटला असता. त्याचा आम्हाला चांगला एवढा जावाई भेटलेला आहे. कुटुंबाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कसं आहे कुटुंब? कुटुंब माझं खूप जॉली. चांगलं आहे. हो. आणि तुमचं काय म्हणणं आहे सासू सासऱ्यांबद्दल? सासू सासरे एकदम मस्त, फ्रीली माइंड एकदम. हो का? हो. अरे वा. बरं, तुमच्याबद्दल काही तक्रारी आल्या आहेत? माहिती आहेत त्या मला. बघूया काय तक्रारी आहेत. मिस्टरांबरोबर सारखं भांडण करत असतं, मान्य आहे आरोप? हो. सतत बाहेरचं जेवायला खायला आवडतं, हो. खूप रागावता तुम्ही, पण हे बेकार आहे. सगळ्यांची एवढी तक्रार आहे, कॉमन आहे. आता मला तुम्हाला विचारायचं आहे, सगळे आरोप आहेत तुमच्यावर. बाहेरचं खूप खाता, चिडचिड करता, मिस्टरांवरती खूप रागराग करता. काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही, आता चेंज करणार, थोडं रागीटपणा कमी करणार. हो. मग अशी आई पण बोलली की तुम्ही खूप असं ॲग्रेसिव्ह आहात. हो, मला लहानपणापासूनच आहे. पण याच्यामुळे त्रास होतो ना? त्रास होतो, पण आता समजा म्हणजे असं नाही, पण त्यावेळेला इतकं तुम्ही मरीन लाईन्स वगैरे फिरलात, सगळीकडे गेला, आणि एवढं करून 4-5 वर्षानंतर, किती वर्ष फिरत होता तुम्ही? 11 वर्ष. 6-7 वर्ष फिरून झाल्यानंतर जर यांनी तुम्हाला सांगितलं असतं की मी दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करतो, तुम्ही काय केलं असतं? जीव घेतला असता. आता समजा एखादी मुलगी त्यांना आवडली किंवा एखाद्या मुलीबरोबर हे बोलतायत असं तुम्हाला कोणीतरी व्हिडिओ क्लिप पाठवली, तर तुम्ही काय करा? काय नाही, दोघांना समोर आले, खरं आहे का ह्याच्यावर ट्रस्ट आहे, पण असं मग कशाला आणायचं समोर? तसं नाही, म्हणजे क्लिप बघून थोडं वाटतं ना. माझ्याकडे एक क्लिप आहे आता. नाही, शक्यच नाहीये. ती क्लिप दाखवू? हा? नका दाखव. नको? तिला आहे ना विश्वास, कशाला दाखव. इतका गोड स्वभावाचा हसरा मुलगा कुठल्या मुलीला आवडणार नाही? म्हणून त्याला सांगितलं, आता तू प्रीती नाव गळ्यातली, म्हणजे तुझ्याकडे कोण बघणार नाही. प्रीती लिहा आणि इकडे लिहा माझी तुझ्यावरच असं लिहायचं. समोरची वाचली की तिला काय वाचायला येणार? माझी नको. फक्त प्रीती. किती गोड. बरं, दोघे खूप छान आहात, असेच छान राहा. बरं, आज क्षमा मागायची तर कोणाची मागणार? आई वडिलांची. का? त्यांची खूप इच्छा होती माझं लग्न खूप मोठं करावं, पण आमचं म्हणजे कोर्ट मॅरेज झालं माझं लग्न, त्याच्यामुळे. तसंच सासू सासऱ्यांची पण माफी मागेल मी. माफी मागायची झालं तर मी माझी पहिले आई वडिलांची आणि नातेवाईकांची मागेल, कारण त्यांना एक पण काहीच न कळता मी डायरेक्ट लग्न झालं म्हणूनच सांगितलं, लग्नाचं पण काय सांगितलं नव्हतं. त्यामुळे पहिल्यांदा त्यांची माफी मागेल. आता खुश आहात ना? हो. आता एकदम एकदम आनंदात. हो, खूप आनंद. असेच आनंदात राहा, असंच एकमेकांवर प्रेम करत राहा, असंच तुम्ही प्रीती दुसऱ्यांवर करत राहा. नको नको? दुसऱ्यांवर म्हणजे बाकीच्यांवर करायला काय? दुसऱ्यांवर केलं नेक्स्ट एपिसोड नाही होणार, मग दुसऱ्यांवर केलं नेक्स्ट एपिसोड नाही भेटणार. गंमत करतो, पण तुम्ही खूप छान आहात. असेच राहा, असेच छान निर्मळ एकमेकांवर प्रेम करत राहा, आणि असंच कुटुंबाचं सुख वाढेल यासाठी कायम प्रयत्नशील राहा. तुमच्या सुखी कुटुंबासाठी आणि संसारासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि आता क्षण सन्मानाचा.
झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. हसत खेळत रंगलेला हा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.